नमस्कार, मी प्राची साळुंखे. बातमीचा पंचनामा या खास शोमध्ये आपलं स्वागत आहे. सोशल मीडियावर जग जवळ आलंय. सोशल मीडियाचे जसे फायदे आहेत तसेच काही तोटे देखील आहेत. सोशल मीडियावर रोज तुम्हाला विविध माहिती, फोटोज आणि व्हिडिओज पाहायला मिळतात. मात्र त्यांच्या सत्यतेविषयी कोणीच खात्री देऊ शकत नाही. त्यामुळे लोक अफवांवर विश्वास देखील ठेवतात. मात्र अशाच काही व्हायरल व्हिडिओज मागचं सत्य आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत बातमीचा पंचनामा या खास शोमध्ये. गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांच्या आहारात केळी ही असतेच. पण आता याच केळीविषयी सोशल मीडियावर एक धक्कादायक दावा करण्यात आलाय. केळीमध्ये 1 इंचापेक्षा जास्त लांबीचा बॅक्टेरिया आढळून येत असल्याचा दावा सोशल मीडियावर एका व्हिडिओमध्ये करण्यात आलाय. तो बॅक्टेरिया माणसाच्या आरोग्यासाठी घातक असल्याचंही सांगण्यात येत आहे. पण खरंच तो दावा खरा आहे का? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. चाट असो की लाल चटणी अथवा टेस्टी शेक, केळीमुळे कोणताही पदार्थ लज्जतदार आणि स्वादिष्ट होतो. त्यामुळेच डॉक्टर दुधासोबत केळी सेवन करण्याचा सल्ला देतात. केळी स्वादिष्ट आणि पौष्टिक तर आहेतच, पण त्यासोबतच केळीतून शरीराला कॅल्शियम मिळतं. पण आता केळीमुळे माणसाच्या आरोग्याला धोका असल्याचा दावा केला जातोय. होय, सोशल मीडियावर सध्या एका व्हिडिओच्या माध्यमातून हा अजब दावा करण्यात आलाय. केळीमध्ये एक घातक अळी आढळून येत असल्याचं त्या व्हायरल व्हिडिओतून पाहायला मिळतंय. ती अळी माणसाच्या मेंदूपर्यंत पोहोचते. तसंच तिच्यामुळे माणसाच्या जीविताला धोका असल्याचा दावा त्या व्हायरल व्हिडिओतून करण्यात आलाय. एक व्यक्ती टेबलावर ठेवलेली केळी सोलत असल्याचं त्या व्हायरल व्हिडिओत पाहायला मिळतंय. त्या केळीतून ती व्यक्ती दोऱ्यासारखी एक लांब वस्तू बाहेर काढतेय. या व्हिडिओविषयी एक धक्कादायक दावा करण्यात आलाय. हे पहा, बाजारातून केळी खरेदी करू नका. आपल्या आरोग्याशी खेळ केला जातोय. केळीमध्ये हेलिकोबॅक्टर नावाची विषारी अळी आढळते. ती माणसाच्या मेंदूला हानी करू शकते. वेळीच सावध व्हा. पूजा अर्चनेपासून ते रोजच्या आहारात केळीचा वापर केला जातो. केळी लवकर खराब होत नाही असं तुम्ही थोरा मोठ्यांकडून आजवर ऐकलं असेल. त्यामुळेच व्हायरल व्हिडिओत केलेला दावा खोटा असल्याचा अंदाज आम्हाला सुरुवातीलाच आला होता. पण तो व्हिडिओ पाहिल्यानंतर कुणाच्याही मनात भीती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. पण वरवर पाहता त्या व्हिडिओतील ती अळीप्रमाणे दिसणारी वस्तू कोणत्याही प्रकारची हालचाल करत नसल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळेच तो दावा खोटा असल्याचा आमचा संशय आणखी बळावला होता. तसंच या व्हिडिओविषयी आणखी काही प्रश्न निर्माण झाले होते. खरंच केळीमध्ये अळी आढळते का? ती अळी माणसाला खरंच हानी पोहोचवू शकते का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे केळीमध्ये अळी आहे किंवा नाही हे कसं ओळखणार? या व्हायरल व्हिडिओची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही पडताळणी सुरू केली. सर्वात प्रथम आम्ही या विषयातील तज्ज्ञांशी संपर्क केला आणि केळीमध्ये अळी आढळण्याच्या घटनेत कितपत सत्य आहे याविषयी त्यांच्याकडे विचारणा केली. बनाना में कोई भी बैक्टीरिया नहीं होता, जबकि इसमें एसेंशियल न्यूट्रिएंट्स होते हैं जो हमारी बॉडी के लिए बहुत इंपॉर्टेंट हैं, जैसे विटामिन सी है, फाइबर और एंटीऑक्सीडेंट, फोलेट, ये सारी चीज़ें होती हैं. इसीलिए बनाना बहुत इंपॉर्टेंट फ्रूट है. तो इसे आप आराम से ले सकते हैं, कोई भी दिक्कत नहीं है बनाना में. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीवरून एक गोष्ट स्पष्ट झाली आणि ती म्हणजे केळीमध्ये कोणत्याही प्रकारचा बॅक्टेरिया आढळून येत नाही. तसंच केळी शरीरासाठी उपयुक्त असल्याची ग्वाही तज्ज्ञांनी दिली आहे. पण आता प्रश्न हा आहे की व्हायरल व्हिडिओत दिसत असलेला खरंच तो बॅक्टेरिया आहे का? नसेल तर ते नेमकं आहे तरी काय? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. ये हमारे बनाना में जो पाए जाने वाला एक सीड है, जो कि जब बंडल में इकट्ठा होता है तो वो उस शेप में दिखने लगता है और जब जैसे जैसे फ्रूट मैच्योर होने लगता है वैसे वैसे ये थोड़ा थिक होने लगता है. जैसे इसकी शेप देख के आप सब लोग डर रहे हैं, नहीं खा रहे हैं,
तो ये कोई कीड़ा नहीं है, आप इसे इजीली खा सकते हैं। व्हायरल व्हिडिओ तो बॅक्टेरिया नसल्याचं आता स्पष्ट झालं होतं। केळीत तो बॅक्टेरिया नसून ते बी असल्याचं समोर आलं। केळीचं बी एकत्र झाल्यामुळे ते बॅक्टेरिया प्रमाणे दिसत होतं। केळीत अळी आढळून येत नसली तरी असे अनेक फळं आहेत ज्यामध्ये अळी आढळून येण्याची शक्यता आहे। त्यामुळे आम्ही तज्ञांकडून याविषयी अधिक माहिती घेतली असता त्यांनी हा सल्ला दिलाय। जब हम फ्रूट्स को खाते हैं तो हमें खास तौर से इन 2-3 बातों का ध्यान रखना चाहिए। एक, हमारे हाथ साफ होने चाहिए। जो फ्रूट्स हैं उनको भी हमें बहुत अच्छे से धो करके खाना चाहिए, क्योंकि फ्रूट्स के ऊपर जो है कुछ बैक्टीरियाज होते हैं वो लगे हो सकते हैं। साथ में कई बार जब हम अच्छे साफ फ्रूट्स नहीं खाते या हमें लग रहा है कि फ्रूट्स कहीं से थोड़े बहुत सड़े गले हैं, तब उनमें बैक्टीरिया होने की संभावनाएं रहती है। तो हमें थोड़ा देख समझ के उस वक्त फ्रूट्स को खाना चाहिए। और साथ ही जब हम फ्रूट्स को कट कर रहे हैं या हम खा रहे हैं और हमें लग रहा है कि उसके अंदर कोई कीड़ा है या फ्रूट वैसा ताजा नहीं है जैसा कि होना चाहिए, तो हमें उसको डिस्कार्ड कर देना चाहिए। फिर हमें उस फ्रूट को नहीं खाना चाहिए, क्योंकि ऐसी स्थिति में वो कीड़ा अंदर जाने की संभावनाएं रहती हैं और फिर वो आपको नुकसान दे सकता है। लेकिन अदरवाइज अगर देखा जाए तो ऐसे कोई डरने या घबराने की बात नहीं है कि हम फ्रूट्स खाएंगे तो हमारे अंदर बैक्टीरिया या कीड़े चले जाएंगे और हमें नुकसान देंगे, ऐसा नहीं है। त्या व्हायरल व्हिडिओमध्ये करण्यात आलेला दावा पूर्णपणे खोटा असल्याचं आमच्या पडताळणीत आढळून आलंय। तुमच्या मोबाईल फोनवर हा व्हिडिओ आला असेल तर तुम्ही तो इतरांना फॉरवर्ड करू नका, कारण केळीमध्ये अशा प्रकारच्या बॅक्टेरिया आढळून येत नाहीत। केळी माणसांसाठी पूर्णपणे सुरक्षित आणि उपयुक्त असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय। आमच्या पडताळणीत तो व्हायरल व्हिडिओ पूर्णपणे खोटा असल्याचं आढळून आलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तुम्हाला भारतातील सर्वाधिक लांबीच्या ट्रेनविषयी माहिती आहे का? भारतीय रेल्वेनं नुकतंच तब्बल 4 किलोमीटर लांबीची मालगाडी चालवल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आलाय। देशात कोळसा संकट निर्माण झालेलं असताना रेल्वेकडून कोळशाची वाहतूक करण्यासाठी ही मालगाडी चालवण्यात आल्याचा त्या व्हायरल मेसेजमध्ये दावा करण्यात आलाय। पण खरंच भारतीय रेल्वेच्या ताफ्यात 4 किलोमीटर लांबीची मालगाडी आहे का? पाहूया। दोन, 3, 4, 5, 6, 7 कितीही मोजली तरी ह्या ट्रेनच्या डब्यांची संख्या काही संपतच नाहीये। कोळशानं भरलेली एक मालगाडी या व्हिडिओमध्ये बघायला मिळते। या मालगाडीची लांबी तब्बल 4 किलोमीटर इतकी आहे। होय, तब्बल 4 किलोमीटर। ह्या मालगाडीला 1-2 नव्हे तर 4 इंजिन सुद्धा लावण्यात आलेत। नुकतंच देशात कोळशाचं संकट निर्माण झालं, त्यावेळी तब्बल 4 किलोमीटर लांबीची ही ट्रेन चालवण्यात आल्याचा दावा सोशल मीडियावरच्या व्हायरल व्हिडिओमध्ये करण्यात आला होता। वीज केंद्रांना कोळशाचा पुरवठा करण्यासाठी युद्ध पातळीवर 4 इंजिनवाली 4 किलोमीटर लांबीची मालगाडी चालवण्यात आली आहे। देश कधीही हार मानणार नाही। ऑक्टोबर महिन्यात देशात कोळशाचं संकट निर्माण झालं। देशाच्या काही राज्यात विक्रमी पाऊस झाल्यामुळे सप्टेंबर महिन्यात कोळसा उत्पादनावर प्रतिकूल परिणाम झाल्याचं सुद्धा बोललं गेलं। काही राज्यात बरंच कोळसा उत्पादन बंद होतं आणि त्याचा परिणाम देशातील वीज पुरवठ्यावर होणार असल्याची भीती सुद्धा व्यक्त करण्यात आली होती। कोळशाचा पुरवठा करण्यासाठी 4 किलोमीटर लांबीच्या या मालगाडीचा वापर केल्याचा दावा या व्हिडिओमध्ये करण्यात आला होता। देशातील वीज संकट दूर करण्यासाठी रेल्वेकडून ही खास मालगाडी खरंच चालवण्यात आली होती का? हाच खरा प्रश्न आहे, कारण देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे कृत्रिम ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला। तो दूर करण्यासाठी खास ट्रेन चालवण्यात आली होती। भारताने देशातील मागणी पूर्ण करण्यासोबतच बांगलादेशला सुद्धा मदतीचा हात दिला होता। आता कोळशाच्या संकटातही रेल्वे मदतीला धावली आहे का? असे अनेक प्रश्न हा व्हिडिओ बघितल्यानंतर निर्माण झालेत। यानंतर आम्ही या व्हायरल व्हिडिओची पडताळणी सुद्धा सुरू केली आणि हा व्हिडिओ आम्हाला रेल्वे मंत्रालयाच्या ट्विटर अकाउंटवर मिळाला आणि त्याखाली हा मजकूर सुद्धा लिहिला होता। आणखी एक यश, शेषनागच्या यशानंतर
आता साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वेच्या बिलासपूर मंडळाने सुपर शेषनाग यशस्वी केलाय। कोरबाहून 20,906 टनच्या वजनासोबत 4 लोडेड ट्रेनच्या माध्यमातून फॉर्मेशनची पहिली धाव। भारतीय रेल्वे 6 जानेवारी 2021। पण हे ट्विट तर जवळपास 10 महिन्यांपूर्वीचं होतं। तर मग या व्हिडिओचं सत्य काय हे जाणून घेण्यासाठी आम्ही रेल्वे मंत्रालयाशी संपर्क केला आणि त्यावेळी आम्हाला ही माहिती सुद्धा मिळाली। सोशल मीडिया पर 4 किलोमीटर लंबी जिस ट्रेन को लेकर दावे किए जा रहे हैं, हमारी पड़ताल में वो पूरी तरह से सच है। अक्टूबर के महीने में देश भर के कोल प्लांट्स में जब कोयले की कमी आई थी तो कोल प्लांट्स को तेजी से कोयला सप्लाई करने के लिए रेलवे ने ऐसी मालगाड़ी चलाई थी जो 4 इंजन के सहारे चली थी और जिनमें 4 मालगाड़ियों के रेक जोड़े गए थे, जिसकी कुल लंबाई लगभग 4 किलोमीटर की थी। खरं तर कोणत्याही ट्रेनला जास्तीत जास्त 24 कोच जोडलेले असतात, तर मालगाडीच्या डब्यांची संख्या 20 पासून सुरू होते आणि ती जास्तीत जास्त 58 पर्यंत असते। डब्यांचा आकार आणि वजनावर सुद्धा डब्यांची संख्या निश्चित केली जाते। पण सुपर शेषनाग ट्रेनला एकूण 251 डबे जोडण्यात आले होते आणि त्यामुळे ह्या मालगाडीची लांबी जवळपास 4 किलोमीटर इतकी होती। हे 251 डबे खेचण्यासाठी ट्रेनला खास 4 इंजिन सुद्धा जोडण्यात आले। खरं तर यापूर्वी म्हणजेच 2020 मध्ये कोरोना काळात भारतीय रेल्वेनं एक सुपर अॅनाकोंडा नावाची ट्रेन चालवली। यावेळी रेल्वेनं एका वेळी 3 मालगाड्या एकत्रित जोडल्या। त्या अॅनाकोंडा ट्रेनमध्ये 15,000 टन माल वाहून नेण्यात आला होता। ती खास मालगाडी छत्तीसगड मधल्या बिलासपूर ते चक्रधरपूर डिव्हिजनच्या दरम्यान धावली। रेल्वे रूळ जास्त काळ व्यस्त राहू नये म्हणून रेल्वेनं ही शक्कल लढवली। कोणत्याही 2 स्टेशन दरम्यान केवळ एकच ट्रेन असावी हा यामागचा उद्देश होता। एकाच वेळी जास्त माल वाहून नेण्यासाठी 3 ते 4 ट्रेन एकत्र जोडल्या जातात, पण नेहमीच अशा प्रकारची ट्रेन चालवली जात नाही। आवश्यकता असेल तर त्यावेळी हा पर्याय वापरला जातो आणि यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे आणि ती म्हणजे सोशल मीडियावरील हा व्हायरल व्हिडिओ जुना असला तरी भारतीय रेल्वेनं कोळसा संकटात अशा प्रकारच्या मालगाडीचा प्रयोग यशस्वी केलाय आणि आमच्या पडताळणीत तो व्हायरल व्हिडिओ खरा असल्याचंही आढळून आलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। इथे घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय। तुम्ही पाहत रहा बातमीचा पंचनामा। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। आपण पाहत आहात बातमीचा पंचनामा। शहर, इमारत आणि डोंगरांवरून विमान झेपावताना तुम्ही अनेक वेळा पाहिलं असेल, पण एखाद्या नदीच्या पुलाखालून विमान जाताना तुम्ही कधी पाहिलंय का? सोशल मीडियावर असाच एक अजब आणि गजब दावा करण्यात आलेला आहे। एक भलं मोठं विमान शहरातील नदीवरच्या पुलाखालून झेपावल्याचा दावा त्या व्हायरल मेसेजमध्ये करण्यात आलाय। पण खरंच ते प्रवासी विमान पुलाखालून गेलं असेल का? पाहूयात त्या व्हायरल मेसेज मागचं सत्य। हा व्हिडिओ जरा बारकाईनं पहा। एवढं अद्भुत आणि थरारक दृश्य तुम्ही याआधी कधीच पाहिलं नसेल। या व्हिडिओच्या अखेरीस आलेलं दृश्य पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही। होय, या व्हिडिओच्या अखेरीस ते विमान पाण्यावरून तसंच शहरातील एका पुलाखालून भरारी घेत असल्याचं पाहायला मिळतं। हे भलं मोठं विमान एखाद्या पक्षाप्रमाणे एका पुलाखालून कसं जाऊ शकतं असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल। सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय। बहुतेक तुम्हीही हा व्हिडिओ मोबाईल फोनवर पाहिलाही असेल। ब्राझीलच्या पुलाखालून विमानाची भरारी, वाह, पायलटला दाद द्यायला हवी। ते दृश्य खरंच रोमांचित करणार आहे। विमानाची भरारी आणि ते ठिकाणही अत्यंत सुंदर आहे। पाण्याच्या मध्यभागी एक उंच इमारत असून त्यावर पूल बांधण्यात आलेत। त्या पुलावरून आलिशान कार धावत असून त्यांच्यामधून हे विमान झेप घेत असल्याचं पाहायला मिळत आहे। पण या व्हिडिओविषयी अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेत आणि ते म्हणजे हे भलं मोठं विमान या पुलाखालून कसं काय झेपावलं?
खरंच वैमानिकानं पुलाखालून विमान घेऊन जाताना हे स्टंट केले का? हा व्हिडिओ बनावट तर नाही ना? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आम्ही या व्हायरल व्हिडिओची पडताळणी सुरू केली. या व्हिडिओतील तो पूल ब्राझीलमधील असल्याचा दावा करण्यात आलाय. त्यामुळे आम्ही त्या पुलापासून शोध घेण्यास सुरुवात केली. आम्ही इंटरनेटवर ब्राझीलच्या पिना ब्रिजचा शोध घेतला असता तिथं या नावाचा कोणताही पूल नसल्याचं आम्हाला आढळून आलं. पण आम्हाला इंटरनेटवर ब्राझीलमधल्या ऑक्टिव्हिया फ्रायस दे ऑलिव्हेरिया ब्रिज या नावाचा एक पूल आढळून आला. तो पूल व्हायरल व्हिडिओतील पुलाशी काही प्रमाणात मिळता जुळता असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे व्हायरल व्हिडिओतील हा पूल ब्राझीलचा ऑक्टिव्हिया फ्रायस ऑलिव्हेरिया पूल नसल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर आम्ही आणखी खोलात जाऊन पडताळणी करण्याचा प्रयत्न केला. या व्हिडिओतील काही दृश्यांवर आम्ही लक्ष केंद्रित केलं आणि आम्हाला इंस्टाग्रामवर या व्हिडिओशी मिळता जुळता एक व्हिडिओ आढळून आला. एका ग्राफिक डिझायनरनं आपल्या अकाउंटवर तो शेअर केला होता. पुलाखालून एखादं विमान भरारी घेताना तुम्ही कधी पाहिलं आहे का? याविषयी तुम्हाला आणखी माहिती हवी असल्यास माझी पुढची पोस्ट पहा. तो व्हिडिओ कसा तयार केला याविषयी त्या ग्राफिक्स डिझायनरनं आपल्या पुढच्या पोस्टमध्ये माहिती दिली आहे. पाण्याचा व्हिडिओ तयार करताना कोणत्या अडचणी आल्या याविषयी त्यानं यामध्ये सांगितलं आहे. यावरून एक गोष्ट सूर्यप्रकाशा इतकी स्पष्ट झाली आणि ती म्हणजे हा व्हिडिओ एका ग्राफिक्स डिझायनरनं तयार केलेला आहे. मात्र सोशल मीडियावर त्याविषयी वेगळाच दावा करण्यात आलाय. व्हायरल व्हिडिओतील तो पूल आणि विमान म्हणजे ग्राफिक्सची कमाल आहे. आमच्या पडताळणीत त्या व्हायरल व्हिडिओमध्ये करण्यात आलेला दावा खोटा असल्याचं आढळून आलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. कोबी आणि फ्लॉवरची भाजी लोक चवीनं खातात. मात्र आता तुम्हाला कोबी आणि फ्लॉवरचा वापर करून घराची सजावट करता येणार आहे. खरं तर हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, पण सोशल मीडियावर असाच एक दावा करण्यात आलाय. पाहूयात. कोबी फ्लॉवरचे पराठे असो की बटाटे कोबीची भाजी, लोक मोठ्या आवडीनं कोबी फ्लॉवरची भाजी खातात. थंडीत तर घराघरात फ्लॉवरचे भजे बनवले जातात. पण आता कोबी फ्लॉवरची भाजी बनवण्याऐवजी तुम्ही घराची सजावटही करू शकता. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, पण हे आता शक्य आहे. कोबी फ्लॉवरचा वापर भाजी करण्याऐवजी घर सजावटीसाठी करता येणार आहे, असा दावा यामध्ये करण्यात आलाय. सोशल मीडियावर याविषयीचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. वाह, एका दगडात दोन पक्षी. बाजारातून फ्लॉवर खरेदी करा, वाटल्यास भाजी करा, नाहीतर सजावट करा. हे किती खरं आहे? भाजी आणि सजावट. फ्लॉवर ही एक प्रमुख पालेभाजी आहे. थंडीच्या दिवसांमध्ये लोक आवडीने ही भाजी खातात. फ्लॉवर तसंच कोबीच्या पराठ्यांची बात काही औरच असते. फ्लॉवरची भाजी शरीरासाठी उपयुक्त मानली जाते. तसंच कोबीच्या भाजीलाही तोड नाही. डायजेशनसाठी कोबी अत्यंत उपयुक्त. कोबीच्या सेवनामुळे फ्लू पासून बचाव होतो. मेंदूचं कार्य उत्तम ठेवण्यासाठी ती फायदेशीर आहे. सोबतच त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त आहे. पण कोबी आणि फ्लॉवरचा वापर सजावटीसाठी कसा करणार, असा प्रश्न या व्हिडिओच्या निमित्तानं निर्माण झालाय. तसंच कोबी फ्लॉवरनं घराची सजावट करणं शक्य आहे का? कोबी आणि फ्लॉवर सारखी दिसणारी ही एखादी फुलं तर नाहीत ना? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आम्ही पडताळणी सुरू केली. व्हायरल व्हिडिओत दिसत असलेला फ्लॉवर हा सामान्य फ्लॉवरपेक्षा वेगळा दिसतोय. सामान्यपणे कोबीची पानं एकमेकांना घट्ट लगडलेली असतात, पण या व्हिडिओतील कोबी एखाद्या फुलांप्रमाणे फुललेला दिसतोय. त्यामुळे हे एखाद्या फुलाचं छायाचित्र तर नाही ना, अशी शंका निर्माण होते. आम्ही व्हिडिओची पडताळणी सुरू केली आणि हळूहळू त्यामागचं सत्य समोर आलं. खरं तर या फ्लॉवरला ऑर्नामेंटल कॅबेज म्हणून ओळखलं जातं. हा फ्लॉवर जांभळ्या, पांढरा आणि गुलाबी रंगात पिकवला जातो. उणे 15 डिग्री सेंटीग्रेड तापमानात हे पीक घेतलं जातं. पण या फ्लॉवरची चव अत्यंत कडवट असते. त्यामुळे या फ्लॉवरचा वापर खाण्याऐवजी सजावटीसाठी केला जातो. या कोबी फ्लॉवरचं पीक सर्वप्रथम जपानमध्ये घेण्यात आलं होतं. हा कोबी फ्लॉवरचा वाण 4000 वर्षांपूर्वीचा आहे.
ही कोबी अत्यंत सुंदर दिसते आणि त्यामुळे अनेक लोक आपल्या बागेत ही कोबी फ्लॉवर लावतात. जर तुम्हालाही कोबी फ्लॉवर आवडत असेल तर तुम्ही आपल्या गार्डन मध्ये त्याची लागवड करू शकता. आमच्या पडताळणीत त्या व्हायरल व्हिडिओतील दावा खरा असल्याचं समोर आलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यासोबतच बातमीचा पंचनामामध्ये वेळ झाली. इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.